हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। मटार बटाट्याची उसळ आहे। झटपट होणारी, टेस्टी, जरा वेगळ्या प्रकारची अशी उसळ बनवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण सुंदर सुंदर कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आणि आता करूया आपल्या मटार बटाट्याच्या उसळीला सुरुवात। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। आणखी तुम्हाला कसली अडचण असेल कोणत्याही व्हिडिओजबद्दल, कोणत्याही कमेंट, तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता। करूया आता आपल्या उसळीला सुरुवात। इथे एका भांड्यामध्ये सुरुवातीला तेल घ्यायचे। मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तेल तूप छानपैकी गरम झाले की 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं घेतलेलं आहे। इथे जरा अख्खा मसाला टाकायचा आहे। त्याच्यात एक तमालपत्र घेतलेलं आहे, एक मसाला वेलची, एक दालचिनीचा तुकडा, एक 3-4 हिरवी वेलची, लवंग घेतले 3-4। हे सगळे आपण तेलावरती परतवून घेऊया। आणि त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो असे 2-2 घेतलेले आहेत बारीक चिरून, ते तेलावरती छानपैकी आपण परतवून घ्यायचे आहे। आता थोडं मीठ टाकून आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि 10 मिनिटांसाठी कांदा टोमॅटो छानपैकी शिजवून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये। हे बघा, 10 मिनिटांमध्ये छानपैकी आपला कांदा टोमॅटो मऊसूत झालेला आहे। मीठ टाकल्यामुळे लवकर शिजतो तो, म्हणून आपण कधी पण कांदा टोमॅटो शिजतानाच मीठ टाकलं तरी चालतं। आता इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून, लाल तिखट घेतलेला आहे 2 टेबलस्पून, आणि धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून। हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे मी बेसन घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, म्हणजे चणा डाळीचं जे पीठ आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये मिळतं ते 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। ह्याने आपल्या मटार बटाट्याच्या उसळीची जी ग्रेव्ही असते त्याला एक छानपैकी टेक्स्चर येते, असं थोडासा एकदम स्मूथ अशी एक पेस्ट सारखं ते तयार होतं। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, त्याच्या अशा मोठ्या फोडी करून ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। झटपट होणारी छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे। इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत 1.5 कप। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मी 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि 25 ते 30 मिनिटांसाठी मटार आणि बटाटा छानपैकी शिजेपर्यंत आपल्याला ते झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे। हे बघा, इथे मटार बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण इथे 1 टीस्पून चाट मसाला टाकणार आहोत आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे, ती अशी मी कुस्करून ह्याच्यामध्ये टाकून घेते। हे सगळं आपल्याला मटार बटाटा शिजल्यानंतर टाकायचं आहे। आणि इथे 2 टेबलस्पून मी बटर घेतलेला आहे, तो बटर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया। सगळं शिजलेलं असल्यामुळे फक्त आपल्याला एक नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने सिंपल, सोपी, पटकन होणारी आपली मटार बटाट्याची उसळ ही तयार झालेली आहे। खूप सोपी एकदम आणि खायला खूपच टेस्टी अशी ही मटार बटाट्याची उसळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून खूप साऱ्या